हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही आज बाहेर चाललो आहेत, म्हणजे बऱ्याच दिवसांचा प्लॅन होता तो आज फायनली ठरलेला आहे. त्यासाठी आम्ही मी झुकझुक येऊ. आपण कुठे चाललोय? आपण कुठे चाललोय? मी येऊ? दादा दादा येऊ? दीदी सायटिंगला काढलंय. हाय कर. हाय. हा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? हो. हाय का तुम्ही? नाही बाई. वाट बघते Passengers of platform number 3 are requested to keep away Sherwin, from the कुठे चालला? platform as a non-stopping fast train is about to pass. शिरविन झुकझुक आम्ही आता निघालो सुरतसाठी आणि सुरतसाठी रिझर्वेशन करून गेलो, कारण की ज्यावेळी वेकेशन असतं त्यावेळी जनरलमध्ये शक्यतो जागा मिळत नाही आणि लहान मुलं असले तर बुकिंग करून जाणंच बेटर आहे. आम्ही 4-5 दिवस आधी तिकीट बुक केलं होतं, तरीसुद्धा आमचं तिकीट वेटिंगवर होतं. ते रात्री 11 वाजता आमचं कन्फर्म तिकीट झालं आणि पहाटे आम्ही निघालो. स्टेशनपासून 1 किलोमीटरवर हे हॉटेल आहे, इथे आम्ही स्टे केलं होतं आणि जास्त जण होते त्यामुळे 2 रूम बुक केले होते. सध्या रूमची क्लिनिंग चालू होती, मग ही त्याची वेटिंग रूम आहे, तिकडे आम्ही थांबलेलो. अरे तो झोपतो. झोप. आणि ही आहे आमची रूम. 2 रूम आहेत. ही आहे फर्स्ट आणि सेकंड ते 10-15 मिनिटांनी देतील. स्पेस आहे. थांब वेट. हाय हाय. आम्ही जिथे राहिलो होतो तिथे ब्रेकफास्टसुद्धा इन्क्लूड होतं आमचं 2 दिवसाचं, पण उशीर आम्हाला इतका झाला, म्हणजे 11 ते 11:30ला आम्ही पोचलो. मग तिकडे ब्रेकफास्ट तोपर्यंत नव्हतं, मग त्यानंतर आम्हाला येता येता अगदी 12-1 वाजले असतील, म्हणून मग आता जेवायला चालू आम्ही डायरेक्ट. भूक खूप लागली होती, म्हणून लगेच काय मिळेल तर ते मसाला पापड असतो, तर त्यासाठी आम्ही ऑर्डर केला मसाला पापड. तो बघ काय घेतलं. कांदा पण दे बाबूला. बस झालं. डाळ आहे. हे काय आहे? पण नाही. बटाट्याची भाजी, वगैरे, गुलाबजामुन. उभी काढला जरा एकटीच खाल्ला. डिश प्लेट. थांब ते बघ आलं बघ. खावायला बस. फास्ट ऑर्डर आहे. आम्ही मागवली होती व्हेज थाली, आणि पण त्याची टेस्ट ज्यांना अजिबात स्पायसी खायची सवय नाही त्यांनाच हे आवडू शकतं. एक मिनिट मागे सर. फक्त मागे मी फक्त स्पायसी आहेत.
हा थांब ना, मी प्रत्येकाला प्लेटमध्ये देते. खूप गरम मागवला. हा बघ मला कुकर ना आणि मग घे. कोणाला नाही काय एवढं काय नाही. कसा टाकायचा रे? टाक. कसा पण हां. ही आहे सेकंड रूम आम्ही घेतली ती. त्या फर्स्ट रूममध्ये आम्ही आधीच शिफ्ट झालो, त्यामुळे तिकडे सर्व सामान आहे म्हणून ह्याचं टूर देते. सेमच आहेत, तसं काही डिफरंट नाही मिळत. इथे 2 बेड्स दिलेले, एक डबल बेड आणि एक सिंगल बेड दिला होता. आणि त्यानंतर थर्मास होता, ज्यामध्ये आम्ही गरम पाणी मागवलं होतं, ते सुद्धा दिलं होतं पिण्यासाठी. AC रूम होती ही. खूप छान सर्विस होती यांची. म्हणजे जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर मी देईल तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर. आणि रेटचं विचारणार तर रेट वेगवेगळे असतात, कारण की विकेंडला आणि जसं रूम अवेलेबल असेल त्यानुसार त्यांचं रेट असतं. त्यामुळे फिक्स रेट असं मी नाही सांगू शकत, पण तुम्ही गुगलवर नक्की चेक करू शकता. हेच ते ठिकाण आहे जे बघण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. हे आहे सुरतमधील सर्वात मोठं गुरुकुल मंदिर आहे. खूप म्हणजे पूर्ण दिवस तुम्ही इथे घालवू शकता. तर याची जी डिटेल्स आहे, म्हणजे याच्यामध्ये अजून काही काय आहे, किती वेळ ह्याचं टायमिंग, कधी चालू असतं, इथे येण्यासाठी तुम्ही कसं येऊ शकतात, तर याची पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ मी बनवेल. तर हे कसं आहे हे तुम्ही आता बघून घ्या. मग तिकडून तुला आणायला लागेल. इथेच आम्हाला संध्याकाळ झाली आणि इथे बघण्यासारखं इतकं काही आहे की पूर्ण दिवस आपण इथे घालवू शकतो. तर भरपूर चाललो आम्ही. आता पायसुद्धा दुखायला लागले, त्यामुळे आता आम्ही चाललो रूमवर. आता वाजलेत 8 आणि आता ॲक्च्युली उन्हामध्ये फिरलं, माझं डोकं खूप दुखते, त्यामुळे मी बाम लावले. 8 वाजले, आता मी जेवायला. बीप चालले काय पडेल तो. होणार नाही, तुला पडेल. किती रुपयाला आहे? कितीला आहे? इथे त्यात पडेल ना.
असा कलर नको. हे आहे सुरतमधील मार्केट आणि हे थोडं लवकर बंद होतं. म्हणजे मला वाटलं की रात्रपर्यंत असेल चालू, पण ते लवकर बंद होतं. हे आम्हाला आधी माहिती नव्हतं. त्यामुळे आम्ही गेलो आणि एक 10 मिनिटात वगैरे हे मार्केट हळूहळू सर्व बंद व्हायला लागलं. पण जितकं आम्हाला जाता येईल तेवढं आम्ही फिरलो. आमचं जेवण करून झालं आणि मी जास्त जेवली नाही कारण माझा घसा भरपूर दुखतोय. मी बोलूसुद्धा शकत नव्हती, त्यामुळे मी शूटसुद्धा केलं नाही. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.